गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती। याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने येणाऱ्या काळामध्ये जनगणनेबरोबरच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। झालं असं की पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद काय असावा याची चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि याच निर्णयांमध्ये जातीनिहाय जनगणनेचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीमध्ये काय झालं, काय निर्णय घेतले गेले हे माध्यमांसमोर सांगितलेलं आहे। त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती दिलेली आहे। मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जातीनिहाय जनगणना हा अतिशय संवेदनशील विषय असून समाजाच्या कल्याणासाठी जातीनिहाय जनगणना करायला हरकत नाही, पण त्याचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जाऊ नये असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेलं होतं। तसंच आज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केलेली आहे। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये धडक मोर्चा घेऊन ते आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे। आता बघा, जातीनिहाय जनगणना जर का सरकारच्या निर्णयानुसार येणाऱ्या काळामध्ये झाली तर ओबीसी, मराठा तसेच इतर आरक्षणासंदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो असं सांगितलं जाते। आज आपण माहिती घेऊयात जातीनिहाय जनगणनेची, याच्यातून काय साध्य होऊ शकतं, कोणाला फायदा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी अनुराग जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम जनगणना आणि जातीनिहाय जनगणना याच्यातील बेसिक फरक आपण समजून घेऊयात। जनगणना ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाची नोंद घेत असताना वेगवेगळ्या नोंदी त्याच्यामध्ये घेतल्या जातात। उदाहरण द्यायचं झालं तर त्या व्यक्तीचा धर्म, व्यवसाय, लिंग, वय, मातृभाषा कोणती आहे, शिक्षण कोणते आहे, अशा त्याच्यामध्ये नोंदी घेतल्या जातात। आपल्या देशातील हिंदू नागरिकांची अजून एक विशेष ओळख आहे, ती म्हणजे जात। इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये जनगणना सुरू केल्यानंतर नागरिकांच्या जातीची सुद्धा नोंद करून जातीनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केली होती। आता अशी जातीनिहाय जनगणना इंग्रजांच्या काळामध्ये 1931 ला शेवटची झाली, पण स्वातंत्र्यानंतर आपल्या इथं जातीनिहाय जनगणना झाली नाही, स्पेसिफिक अशी झाली नाही असं सांगितलं जातं। अनुसूचित जाती जमाती वगळता जातीनिहाय जनगणना केली गेलेली नाहीये, पण थोड्याफार प्रमाणामध्ये जातनिहाय आकडेवारी जी आहे ती मात्र समोर मांडली जाते। भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती, पण ती जातनिहाय नव्हती। मधल्या काळामध्ये वेळोवेळी जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झाली, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना सुद्धा होतीये। 2011 साली पंतप्रधानपदी मनमोहन सिंग असताना जनगणना जी झाली होती तर त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये जातीनुसार जनगणना करण्याचा प्रयत्न केलेला होता। आता 2011 नंतर 2021 मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं, पण आता 4 वर्ष होत आले तरी सुद्धा केंद्र सरकारने जनगणना केलेली नाही। विरोधक गेल्या काही वर्षांपासून सरकारवरती टीका करतायत जनगणना व्हावी यासाठी, तसंच जातीनिहाय जनगणना करण्याची सुद्धा मागणी करत होते, जी आता मान्य झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन केलेलं होतं, तेव्हा या यात्रेदरम्यान त्यांनी देशामध्ये जाती आधारित जनगणनेची मागणी आक्रमकपणे लावून धरली होती। तसेच हा मुद्दा तेव्हापासून विविध राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान सुद्धा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला होता। आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या 90% भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जातगणना आवश्यक आहे। जातगणना झाली तर देशाचं संविधान वाचेल। भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही चर्चा केली तरी जनगणना होणारच व आरक्षणाची 50% भिंत तोडली जाईल असा निर्धार राहुल गांधी यांनी वारंवार तेव्हा व्यक्त केलेला होता। आता हे लक्षात घ्या की जातनिहाय जनगणना आजवर जरी झालेली नसली तरी अनुसूचित जाती आणि जमाती यांची एकूण आकडेवारी काय आहे ही ढोबळ समोर येत होती। म्हणजेच काय तर अनुसूचित जाती आणि जमाती यांची लोकसंख्या अप्रत्यक्षपणे मोजली जात असताना अडचण काय आहे असं आपल्याला वाटू शकतं, पण मुद्दा असा आहे की ओबीसी जे आहेत आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, जवळपास 52% ऑफिशियली अशी त्याची टक्केवारी सांगितली जाते, पण त्याच्यापेक्षा हा आकडा मोठा असू शकतो।
ते समोर येणं गरजेचं आहे। ओबीसी जाती जे आहेत बेसिकली आपल्या इथल्या त्यांच्या आरक्षणासंदर्भात कास्ट बेस सेन्सस म्हणजे जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी पुढे आलेली होती। 1990 मध्ये आपल्या इथं ओबीसींसाठी 27% आरक्षण लागू झालेलं होतं। सामाजिक आधारावर हे आरक्षण आपल्या इथं दिलं गेलं होतं, म्हणजे जे आरक्षण आपल्या इथं दिलं जातं ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिलं जातं। आता तिथे 50%ची मर्यादा सुद्धा आहे। आता ज्या वेळेस ओबीसींना आरक्षण 27% दिलं गेलेलं होतं त्यावेळेस ओबीसींची लोकसंख्या 52% असल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं, तरी सुद्धा 27% इतकंच आरक्षण ओबीसींना मिळालेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा नॉन क्रिमिलेअर वगैरे ह्या अटी होत्याच। आता त्यावेळेस अडचण अशी होती की आरक्षण देताना 1931 साली इंग्रजांनी जे जनगणना केलेली होती तोच डेटा या आरक्षणासाठी देण्यात आलेला होता, त्याचा आधार घेतला गेलेला होता। मगाशी मी जसं सांगितलं स्वातंत्र्यानंतर 1951 ते 2011 या दरम्यान ज्या वेळेस जनगणना झाली त्यावेळेस अनुसूचित जाती आणि जमातीची आकडेवारी जाहीर करण्यात आली, पण इतर जातींची मोजणी झाली नाही। 1931 पर्यंत जातीनिहाय जनगणना होत होती। 1941 मध्ये जातनिहाय जनगणना केली गेली, पण त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही। जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे आता पर्यंत लोकसंख्येमध्ये ओबीसींचं प्रमाण नेमकं किती याचा निश्चित आकडा उपलब्ध नाहीये आणि हा आकडा यासाठी हवा कारण ओबीसी मध्ये सुद्धा अनेक जाती येतात आणि भरपूर जाती अशा आहेत ज्यांना अजूनही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये। मंडल आयोगाने देशामध्ये ओबीसींची 52% संख्या असल्याचं म्हटलं होतं आणि ही आकडेवारी अद्ययावत स्वरूपात उपलब्ध व्हावी याच्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे। बिहार हे आपल्या देशातलं पहिलं राज्य ठरलं होतं स्वातंत्र्यानंतर ज्यांनी जातनिहाय जनगणना केली होती, पण आरक्षणाची मर्यादा आड आल्यामुळे म्हणजे 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती आड आल्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये त्यांची ॲक्च्युअल लोकसंख्या किंवा त्यांचा करंट डेटा काय आहे हे कळण्यापलीकडे हाताला काही लागलेलं नव्हतं। बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारनं आता हा जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो मात्र बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गेम चेंजर मानला जातोय। नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील महायुती सरकारनं याच्या आधी सुद्धा जनगणना केली होती, त्याच्यानंतर बिहार सरकारनं आरक्षणामध्ये काही बदल केलेले होते आणि त्यांचे इथले बदल बघूनच देशभरातील इतर राज्यांनी जातनिहाय जनगणनाची मागणी केलेली होती, जी आता येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पूर्ण होईल। आता मूळ मुद्दा असा आहे की सर्व काही व्यवस्थित चालू आहे। 1951 ला जनगणना झालेली आहे, 2011 पर्यंत जनगणना झालेली आहे, तरी सुद्धा आपल्याला जातनिहाय जनगणना का हवी हा प्रमुख मुद्दा आहे। तर बघा 1992च्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय खंडपीठानं 50% आरक्षण मर्यादा निश्चित केलेली आहे। आता त्याच्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन याच्यासाठी 10% आरक्षण दिल्यानंतर ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी जे आहेत या ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची मागणी जोर धरताना आपल्याला दिसून येते। मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातील तो सुद्धा आरक्षणाची मागणी करतोय। अशीच काहीशी परिस्थिती तेलंगणामध्ये सुद्धा आहे, अशीच काहीशी परिस्थिती कर्नाटकमध्ये सुद्धा आहे। जर का जातीनिहाय जनगणना झाली तर हे प्रश्न कुठेतरी जाऊन सुटू शकतात। या ज्या मागण्या आहेत या मागण्यांचा योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो असं सांगितलं जाते। आपल्या महाराष्ट्राविषयी जर का बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची ताजी आकडेवारी समोर आलेली नाही। ओबीसींचं राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोग स्थापन करणं, त्याच्या आधारे आरक्षणाचं प्रमाण ठरवणं, राखीव जागांचे एकूण प्रमाण 50%च्या वर जाणार नाही अशी व्यवस्था करणं अपेक्षित आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी होताना दिसते। याच्या सोबतच अजून एका मुद्द्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, ते म्हणजे मतदारांच्या यादीचा आधार घेत आरक्षणाचं प्रमाण ठरवलं गेलेलं आहे, जे कुठेतरी जाऊन चुकीचं आहे असं वारंवार सांगितलं जातं। म्हणजे बघा मतदारांची जी यादी आहे त्याच्यामध्ये जातीचा रकाना नसतो। यासोबतच 18 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांची नावं सुद्धा या मतदार यादीमध्ये नसतात। त्याच्यामुळे मतदार यादीवरून ओबीसींसाठीचं आरक्षणाचं प्रमाण कसं काय ठरवलं जाऊ शकतं हा प्रमुख प्रश्न आहे। हे सर्व प्रश्न आणि अडचणी गेल्या काही वर्षांपासून
दशकांपासून समोर दिसत असताना सुद्धा मग हा विषय कुठे अडला होता हाही प्रश्न आपल्याला पडतो. तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सेन्सस किंवा जनगणना हा विषयच आहे मुळामध्ये केंद्र सूचितला, म्हणजे केंद्राने त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे, योग्य ती कृती करणं अपेक्षित आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी किंवा कोणाचीही जनगणना करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारचा तो अधिकार आहे आणि राज्याच्या अधिकारामध्ये ते येत नाही. म्हणून मधल्या काळामध्ये बिहारने जरी जातनिहाय जनगणना करण्याचा प्रयत्न केला, तेलंगणामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा प्रयत्न झालेला होता, तरी सुद्धा ते काही आपलं एकूण व्यवस्था जी आहे आपल्या इथली त्याला धरून नाही. जनगणना हा विषय राज्याच्या अधिकारात येत नाही असं पटना उच्च न्यायालयानं त्यावेळेसच स्पष्ट केलेलं होतं आणि बिहारमध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले होते त्याला त्यांनी स्थगिती दिलेली होती. आता याच्यातून साध्य काय होणार? ही जनगणना जर का येणाऱ्या काळामध्ये केली गेली तर साध्य काय होईल? तर इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग करता येऊ शकतं. म्हणजे ओपन किती आहेत, ओबीसी एक्झॅक्टली किती आहेत, एससी किती आहेत, एसटी किती आहेत, ईडब्ल्यूएस सुद्धा आपल्या इथं आता समोर आलेला आहे. या सगळ्यांसाठी इव्हिडन्स जो आहे, ॲक्च्युअल डेटा जो आहे तो समोर असेल आणि मग पॉलिसी मेकिंग करता येईल. यासोबतच जो काही सेन्सस डेटा आहे तो आता आउटडेटेड झालेला आहे. म्हणजे 1931चा डेटा आपण वापरतोय. अजूनही आपल्या इथं जातीनिहाय काही जर का कृती करायची असेल, योजना आणायची असेल तर अपडेटेड डेटा आता किमान 90-95 वर्षानंतर तरी आपल्यासमोर येऊ शकतो. बेटर रिप्रेझेंटेशन उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं की ओबीसी जे आहेत याच्यामध्ये अशा भरपूर साऱ्या जाती आहेत ज्यांना अजूनही प्रतिनिधित्व मिळालेलं नाही किंवा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. तर तो सुद्धा मुद्दा कुठेतरी जाऊन खोडला जाऊ शकतो, सर्वांना लाभ मिळू शकतो. सोशल जस्टिस आणि सर्वांना समावेश जे आहे, सर्वसमावेशक असं काहीतरी धोरण आखता येऊ शकतं आणि आपल्या इथलं डेमोक्रेटिक गव्हर्नन्स जे आहे याला सुद्धा एका पद्धतीने बळकटी याच्यामुळे येऊ शकते. मुळामध्ये 1931 पर्यंत जातीनिहाय जनगणना होत होती. 1941ला सुद्धा झालेली होती, पण त्याच्या आकडेवारी समोर येऊ दिली गेली नव्हती. तर त्यामागचं कारण असं सांगितलं जात होतं, कनिष्ठ दर्जा असलेल्या जातींना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यात या जातीनिहाय जनगणनेनं महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि म्हणून तथाकथित उच्च जातींनी जनगणनेमध्ये जात नमूद करण्यास विरोध दर्शवलेला होता आणि त्याच्यामुळे भारतीय समाजामध्ये फूट पडते असा युक्तिवाद सुद्धा केलेला होता. त्याच्यामुळं 1941 पासून ओबीसी आणि उच्च जातींची नोंद जी आहे ती बंद केली गेलेली आहे आणि अजूनही परिस्थिती आहे तशीच आपल्याला दिसून येते. आपण मागे सुद्धा म्हटलं होतं की जातीनिहाय जनगणनेमुळं देशाचं विभाजन होईल असा प्रचार जो केला गेला, ही सगळ्यात मोठी अडचण जातीनिहाय जनगणनेतली आहे. 2011 मध्ये काँग्रेस सरकारनं पहिल्यांदा जातीनिहाय जनगणनेची मागणी रडत खडत मान्य केली होती. सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित जनगणना असं त्याला नाव दिलेलं होतं. सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असं त्याचं नाव होतं आणि त्याच्यानुसार जातीनिहाय जनगणना झाली सुद्धा. पण 1931च्या जनगणनेनुसार देशामध्ये 4147 ओबीसी जाती होत्या असं समोर आलेलं होतं आणि 2011च्या जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसींच्या जाती या 46 लाखाहून अधिक असल्याचं आढळून आलं. त्याच्यामुळे या जनगणनेची आकडेवारी जाहीर केली गेलेली नव्हती. मी 46 लाखाहून अधिक जाती म्हणतोय, व्यक्ती नाही, हे कृपया समजून घ्या. आजच्या दिवशी जातीनिहाय जनगणना जर का केली तर मराठा समाजाचे, ओबीसींचे किंवा इतर जे आपले इथले समाज आहेत, जे भाऊबंद आहेत आपले, या सगळ्यांचे प्रश्न आरक्षणासंदर्भातले लगेच सुटतील असं निश्चितच नाही. अशी जनगणना झाल्यानं प्रत्येक जातीची अद्ययावत आकडेवारी मात्र निश्चितपणे उपलब्ध होईल. त्यांच्यासाठी पॉलिसी मेकिंग करताना त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. ओबीसींना त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळेल हे आजच्या दिवशी ठामपणे म्हणता येणार नाही, कारण की त्याच्यासाठी घटनादुरुस्ती वगैरे करावी लागू शकते. आरक्षणाची मर्यादा जी आहे ती 50% पलीकडे घेऊन जावी लागू शकते. आता ह्या सर्व शक्यता आहेत, या सर्व अपेक्षा आहेत. सामान्य नागरिकांच्या पदरामध्ये या जातीनिहाय जनगणनेमधून काय पडणार याचं ठाम उत्तर आपल्याला जनगणना झाल्यानंतरच आणि त्याची आकडेवारी समोर आल्यानंतरच देता येईल. कारण सरकारनं जातीनिहाय जनगणना करणार असल्याचं सांगितलेलं आहे. कधी करणार याचं उत्तर अजूनही समोर आलेलं नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.